विशाल परदेशी या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय। अर्थात वायू चक्रीवादळाच्या परिणामाच्या संदर्भातल्या ब्रेकिंग न्यूजने वायू चक्रीवादळाचा परिणाम गुजरातच्या सोमनाथमध्ये दिसू लागलाय। सोमनाथ जवळच्या वेरावळमध्ये हे चक्रीवादळ धडकणार आहे। आतापर्यंत किनाऱ्याजवळ राहणाऱ्या 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। वायू चक्रीवादळ वेरावळपासून जवळपास 300 किलोमीटर अंतरावर असल्याचं सांगण्यात येत आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, आता तू या क्षणाला पोरबंदरमध्ये आहे, पण ठिकठिकाणांहून तुझ्यापर्यंत माहिती पोहोचत असेल, काय परिस्थिती आहे? सध्या काही वेळापूर्वी पोरबंदरमध्ये पाऊस देखील पडला आहे। काही प्रमाणात वादळी वारे देखील वाहत होते। मात्र वेरावळ आणि सोमनाथ मंदिर या परिसरामध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि वादळी वाऱ्याला देखील सुरुवात झालेली आहे। वेरावळपासून जवळपास दक्षिणेच्या दिशेला खोल समुद्र अरबी समुद्रामध्ये वायू चक्रीवादळ जे आहे ते घोंगावत आहे, ते हळूहळू उत्तरेच्या दिशेला निघत आहे। हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार वायू हे चक्रीवादळ जे आहे ते थेट वेरावळ येथे येऊन धडकणार आहे। त्यामुळे वेरावळ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने जय्यत तयारी केलेली आहे। या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी NDRF असेल किंवा स्थानिक पोलीस असतील, आर्मी असेल, नेव्ही असेल, कोस्टगार्ड असेल, अशा सगळ्याच सुरक्षा यंत्रणांना या आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात त्यांनी मदतीसाठी बोलवलेलं आहे आणि त्यानुसार सर्वांचं कार्य जे आहे ते देखील सुरू झालेलं आहे। आणि सगळ्यात मोठं कार्य जे म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती राहणाऱ्या जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं स्थलांतर, जवळपास आतापर्यंत 3 लाख लोकांचं स्थलांतर जे आहे ते गुजरात प्रशासनाने सुरू केलेलं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल असं गुजरातचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर पोरबंदर पासून ते वेरवणपर्यंतची समुद्र किनारपट्टी आहे, तिथे कुठल्याही जहाजाला किंवा कुठल्याही बोटीला मासेमारी करण्यास कोणालाच समुद्रात जाण्यास मज्जाव केलेला आहे। पूर्ण रस्ते जे आहेत ते देखील पूर्णपणे निर्मनुष्य केले आहे। पोरबंदर शहरामध्ये सुद्धा स्थानिक नागरिक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। आज मध्यरात्रीपासून जे वादळ आहे ते या संपूर्ण किनारपट्टी येऊन धडकणार आहे। त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जास्तीत जास्त काळजी नागरिकांनी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। आता हे वादळ ज्या वेळेला किनारपट्टीवरती येऊन धडकेल त्यावेळेला नेमकी त्याची तीव्रता किती असणार आहे त्यावरूनच एकूण पुढचे जे परिणाम किती भयंकर असतील त्याबद्दल आपल्याला सांगता येईल। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। ही सोमनाथ मधली दृश्य आपण बघतोय। सोमनाथमध्ये हे वादळ जे ते धडकणार आहे आणि त्याच्यामुळे एकूणच त्यापूर्वीची ही सगळी परिस्थिती या दृश्यांमधून आपल्याला लक्षात येते। जोरदार वारं सुटलेलं आहे, अक्षरशः हा येणारा आवाज, उठलेली धूळ, वाहणारं वारं जे त्यावरनं याचे पूर्वपरिणाम जे आहेत हे वादळ धडकण्यापूर्वीचे पूर्वपरिणाम म्हणजे साधारण 300 किलोमीटर अंतरावरती आता हे वादळ आहे सोमनाथपासून असं कळत आहे, पण त्यापूर्वीच इथे जोरदार वारं सुटल्याचं आपण बघतोय। काय नेमकी आता या क्षणाला या वादळाची स्थिती आहे, कुठपर्यंत हे पोहोचलंय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठीच आपण जाणार आहोत आपले सहकारी संदीप भुजबळ या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। संदीप, वायू वादळाचा तडाखा हा नेमकं काय असू शकतो, पण त्याचे पूर्वपरिणाम जे ते दिसून येत आहे, जोरदार वारं सुटलंय, पण आत्ता या क्षणाला ते कुठपर्यंत पोहोचलंय, काय लोकेशन आहे त्याचं? अगदी विशाल, वायू जे वादळ आहे त्याचं केंद्रबिंदू आहे ते मुंबईपासून अगदी जवळ आहे अरबी समुद्रामध्ये सध्या, आणि उद्या सकाळपर्यंत हे वादळ जे आहे ते गुजरातमध्ये सोमनाथ आणि भुजच्या इकडे किनारपट्टीला धडकणार आहे। त्या दृष्टीनं गुजरातच्या प्रशासनानं सगळी तयारी केलेली आहे, पण याचा फटका महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काही तासांमध्ये बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्या पद्धतीनं आपण मुंबईमध्ये काही ठिकाणी बघतोय की होर्डिंग पडतायत, झाडं पडतायत आणि विरारच्या इकडं त्याचबरोबर बोर्डी आणि पालघरच्या भागामध्ये रस्ते वाहतूक वगैरे विस्कळीत झालेली आहे। आपण त्याच्यावरून अंदाज लावू शकतो की या वाऱ्याचा जो वेग आहे तो किती असेल। आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून जाणून घेऊया की हे जे आहे मुंबईच्या बाजूला ह्या वायू वादळाचं केंद्र आहे, अगदी 200 ते 300 किलोमीटरच्या परिसरामध्ये। या संपूर्ण आपण भागात जर बघितलं तर सायक्लोनचं स्पीड जवळपास 150 ते 160-170 ताशी प्रतिवेगानं हे वारं वाहत आहे। या वाऱ्यातला या ज्या तीव्रतेतला शेवटच्या टप्प्यामध्ये सध्या मुंबई आणि आपलं मुंबई उपनगर आहेत, हे वादळ असंच गुजरातच्या दिशेने जाणार आहे। आपण पाहतो की या दिशेने वाऱ्याची गती असणार आहे, दिशा असणार आहे, पण महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे, पालघर असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर गुजरातचं वापी, वलसाड हा जो भाग आहे, अगदी सुरतपर्यंत या वाऱ्याचं
जो परिणाम आहे तो जाणवणार आहे आणि सगळ्यात मोठा तडाखा जो आहे तो या आखाताला बसणार आहे। इकडे सोमनाथ असेल, भावनगर असेल, कांडला असेल, या सगळ्या परिसरामध्ये उद्या हे वारं आणि वादळ धडकणार आहे। उद्या बघणं औत्सुक्याचं आहे की उद्या या परिसरामध्ये किती नुकसान होतंय। पण मुंबई आणि महाराष्ट्राच्या बद्दल जर बोलायचं झालं तर मुंबई थोडक्यात बचावलेली आहे असं आपण म्हणूया। मुंबई अक्षरशः वाचलेली आहे, कारण मुंबईमध्ये याचा फार जेवढा गुजरातमध्ये जेवढा याचा परिणाम दिसतोय तितका मुंबईमध्ये दिसत नाहीये। पण येणाऱ्या काही तासांमध्ये अगदी उद्या सकाळपर्यंत मुंबई असेल, पालघर असेल, ठाणे असेल, या सगळ्या जिल्ह्यांना, त्याचबरोबर सुरत, वापी या परिसरामध्ये याचा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे। या वादळाच्या हालचालीवरती आपण येणाऱ्या काही तासांमध्ये आणखी नजर ठेवणार आहोत। हे वादळ सध्या तरी मुंबईच्या अगदी पॅरलल समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये त्याचं केंद्र आहे आणि हा केंद्रबिंदू उद्या असाच उत्तर दिशेने जाणार आहे आणि या आखाताला, या किनारपट्टीला धडकणार आहे। विशाल, धन्यवाद संदीप या सगळ्या माहितीबद्दल। उद्या सकाळपर्यंत हे वादळ जे ते सोमनाथकडे, सोमनाथच्या आजूबाजूला असणाऱ्या किनारपट्टीपर्यंत ते धडकू शकतं। आता तुर्तच तरी म्हणजे मुंबईच्या पासून, म्हणजे जवळून ते जे जात आहे समुद्रातून, त्यामुळे त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला मुंबईत दिसून येत आहे। म्हणजे पाऊस पडतोय मुंबईत, काही भागामध्ये जोरदार वारा सुटलेला आहे, याबद्दलचा अपडेट आपण घेतोच आहे। पण आता सध्या आपण बघतोय की वायू चक्रीवादळामुळे पुढे 2 दिवस राज्यातील किनारपट्टीवर जाण्यापासून सर्वसामान्यांना मज्जाव करण्यात आला। राज्य सरकारने तसा निर्णय घेतलाय, तसे आदेश त्यांनी देऊ केलेले आहे स्थानिक यंत्रणांना। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर लोकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। पर्यटकांनी देखील तिथे जाऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता सगळी काळजी घेतली जाते। पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात की सोमनाथमध्ये नेमकी काय परिस्थिती। थोड्यापूर्वी आपण बघितलं की सोमनाथमध्ये जोरदार वारं सुटलेलं होतं, धूळ अक्षरशः वरपर्यंत उठलेली आहे। आत्ताची अपडेट दृष्ट्या जिथे आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहेत, सोमनाथमध्ये जोरदार वारं सुटलेलं आहे। साधारण सोमनाथपासून 300 किलोमीटर अंतरावरती हे वायू चक्रीवादळ आहे, पण त्यापूर्वीच हे परिणाम आपल्याला दिसून यायला लागलेले आहेत। जसं आपल्याला थोड्यापूर्वी आपला सहकारी संदीपने सांगितलं की आता मुंबईच्या जवळून हे चक्रीवादळ जे ते जात आहे, मधोमध समुद्रातनं ते जात आहे, त्याच्यामुळे मुंबईत आता जे काय ते पावसाचे परिणाम दिसून येत आहेत। पण त्यापूर्वीच आता सोमनाथमध्ये उद्या सकाळी हे वादळ जे ते धडकू शकतं, तिथे मोठ्या प्रमाणात याचा तडाखा जो तो बसू शकतो आणि आत्ताच त्याचे परिणाम जे आहेत, ते पूर्व परिणाम जे आहेत ते आपल्याला दिसून यायला लागलेले आहेत। जोरदार वारं सुटलेलं आहे, अक्षरशः आजूबाजूची झाडं जी आहेत ते आपल्याला जोरदार हलताना दिसत आहेत आणि त्यामुळेच इथे किनारपट्टीवर असणाऱ्या रहिवाशांना दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून हलवण्यात आलेला आहे। ही दृश्यच पुरेशी बोलकी आहेत। यातला वाऱ्याचा असणारा आवाज, लोकांची होणारी धावपळ, आरडाओरड, यावरनं वारं किती जोरदार सुटलं हे आपल्याला दिसून येतं। यानंतर एक महत्त्वाचा अपडेट असं येते की पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। गर्डर वाकल्यानं पालघरहून येणाऱ्या गाड्या ज्या त्या रद्द करण्यात आल्या। लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक वळवण्यात आलेली आहे। विरार डहाणू रस्ते ही जी वाहतूक आहे ही ठप्प झालेली आहे। बोर्डी रोड रेल्वे स्थानकाजवळ पुलाचं गर्डर जे ते झुकलंय आणि त्यामुळे आता त्याच्या खालून जाणारी जी काही लोकलची वाहतूक होती ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि आता खबरदारीचा उपाय म्हणून ही वाहतूक जी आहे ती दुसऱ्या मार्गावरनं वळवण्यात आली आहे। विरार डहाणू रस्ते वाहतूक ठप्प झालेली आहे। बोर्डी रेल्वे स्थानकाजवळ पुलाचं गर्डर जे आहे ते झुकलंय आणि त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक ही वळवण्यात आली आहे। पुढे पाहूयात, मुंबईत वायूच्या तडाख्यामुळे एकाचा मृत्यू झालाय। जोरदार वाऱ्यामुळे हुर्डिंग पडून चर्चगेट परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। हेच ते हुर्डिंग आहे, इथे लावलेलं हुर्डिंग जे होते ते उडून दुसरीकडे पडलं आणि ते एका व्यक्तीच्या अंगावर जाऊन पडलं आणि त्यामुळे यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला। बोरिवली पूर्व ऋषीवन इथे एका गाडीवर झाड पडलंय। दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात हे झाड पडलं आणि यात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असलं तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। पण ही दृश्य सांगतायत की नेमकी
काय परिस्थिती सध्या मुंबईमध्ये निर्माण झाली होती किंवा झालेली आहे. थोड्या वेळापूर्वी जोरदार वारं सुटलं होतं, पाऊस पडला आणि त्यात एक झाड जे आहे ते पडलेलं, एका गाडीवर ते झाड पडलं. सुदैवाने या गाडीत कोणी बसलेलं नव्हतं किंवा झाडाखाली कोणी उभंही नव्हतं. दोन दृश्ये मुंबईमधली दिसत आहेत. वायू चक्रीवादळाच्या म्हणजे याचा जो तडाखा आहे तो मुंबईला निश्चितपणे बसणार नाही, पण त्यापूर्वी जे काही वारे सुटले मुंबईमध्ये, जो पाऊस पडला, त्याचे परिणाम दोन्हीकडे आपल्याला दिसून येतात. एकीकडे एका ठिकाणाहून होर्डिंग्ज आहे तिथे खाली पडलेलं आहे वाऱ्याच्या वेगामुळे आणि ते एका व्यक्तीवर पडल्यामुळे एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला. तर दुसरीकडे एका ठिकाणी एका गाडीवरती बोरिवली झाड पडलं, गाडीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. पण आपण असं म्हणूयात की सुदैवाने याच्यामध्ये कोणी बसलेलं नव्हतं, त्यामुळे जीवितहानी झालेली नाही आहे. पण हे झाड कशा पद्धतीने या गाडीवरती कोसळलं आणि काय वाऱ्याची तीव्रता असेल, म्हणजे झाड किती मोठे बघा, त्याचा बुंदा किती जोरदार, जाड असा बुंदा आहे आणि त्यात वारं किती जोरदार असेल की एवढ्या मोठ्या मजबूत झाडाला देखील त्या वाऱ्याने हलवून टाकलं आणि हे झाड जे आहे ते खाली पडलेलं आहे. दादर चौपाटीवर काय नेमकी परिस्थिती, याबद्दल अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके. वायू चक्रीवादळाचा मुंबईत चांगलाच प्रभाव दिसू लागला आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि आता मुंबईत सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आता आपण दादर चौपाटीवर या ठिकाणी उभा आहोत. संपूर्ण आकाश जे आहे ते ढगांनी व्यापलं आहे आणि जोरदार पाऊस जो आहे तो सुरू झाला आहे. रात्री उशिरा थंड हवा या ठिकाणी वाहू लागली होती आणि आता सकाळी काही अंश पाऊस आणि काही ऊन पावसाचा खेळ जो आहे तो सकाळी सुरू होता आणि त्यानंतर सोसाट्याचा वारा जो आहे तो या ठिकाणी जाणवू लागला आणि आता जोरदार पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आज सकाळपासूनच मुंबई पोलीस असेल, महानगरपालिका असेल यांनी सर्व किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि अनेक नागरिकांना समुद्रात जाऊ नये या संदर्भातला इशारा देखील दिला आहे आणि त्या संदर्भात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. अजून दुपारी पावसाचा वेग जो आहे तो आणखी वाढण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने दिली आहे आणि समुद्र किनाऱ्यापासून लांब राहण्याचं आवाहन देखील या ठिकाणी हवामान विभाग आणि महापालिकेनं या ठिकाणी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबई पोलिसांनी वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे. दुपारनंतर समुद्रकिनारी कोणी जाऊ नये असं आवाहन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे. झाडांखाली उभं राहू नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दुपारनंतर सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, पण मुंबईतल्या दोन घटना आपण थोड्यापूर्वी बघितल्या. एका ठिकाणी होर्डिंग एका व्यक्तीच्या अंगावर पडल्यामुळे त्यात त्याचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे एक फार मोठं झाड जे बोरिवली ते एका गाडीवरती पडलं होतं. पण दोन्ही ठिकाणची दृश्य मुंबईतली लाटा मोठ्या प्रमाणात उसळताना दिसत आहेत. त्याच्यामुळे मरीन ड्राईव्ह असेल किंवा गेटवे ऑफ इंडिया असेल किंवा वेगवेगळे समुद्र किनारे असतील, तिथे कुणीही जाऊ नये अशा सूचना ज्या आहेत त्या सगळ्यांना देण्यात आलेल्या आहेत. वायू चक्रीवादळामुळे अरबी समुद्र खवळलाय. समुद्र किनाऱ्यावर वारे वेगानं वाहत असून वेगवान वाऱ्यांमुळे बोट समुद्रात बुडत असल्याचा व्हिडिओ समोर आला. या बोटीत 7 ते 8 जण असण्याची शक्यता आहे. त्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न